जनसामान्यांच्या एकूण प्रयत्नांना मर्यादा असतात। ते एका परिस्थितीमध्ये नगरसेवकाला भेटतात, कुठल्या स्थायी समितीच्या माजी, आता इथं महापालिका अस्तित्वात नाही, सभापतीला भेटतात, परंतु काही काही ठिकाणी ते हतबल होतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये असलेला जो क्रोध आहे, त्यांच्या मनातली असलेली निराशा आहे, तिचं परिवर्तन आशेमध्ये करून त्यांची निराशा घालवून त्यांना जीवन जगण्याकरता निश्चितपणे एक प्रकारचं प्रेरणा देऊन त्यासाठीच हा जनता दरबार आहे। हा जनतेच्या दरबारामध्ये मंत्री, आता ह्या ठिकाणी आलेल्या 100% प्रकरणं ही यशस्वीरित्या हाताळली जातील असा दावा मी करत नाही, परंतु आता आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये पहिला दरबार घेतला, त्यामध्ये जवळजवळ 800-900 निवेदनांनी त्याच्यातला 80% निवेदनाचा निपटारा झाला आणि नोव्हेंबरमध्ये तीच परिस्थिती ठाण्यामध्ये सुद्धा पहिला दरबार झाला। त्या अनुषंगानं म्हणजे 80% नाही पण 60% साधारणपणे त्याच्यात यश मिळाले। लोक येऊन इथं आमची कामं झाली म्हणून त्या ठिकाणी बिचारे कोणी शाल आणतो, कोणी फुलं आणतो। खरं म्हणजे ती शाल फुलं हे काय आम्ही घेण्याकरता मी ते नाही आलो, ते अनेक ते काम लोकांचं केलं, एका उपकार नाही केले, हा कर्तव्याचा भाग होता, परंतु निश्चितपणे लोकांना दिलासा मिळण्याकरता हा दरबार हा एक मार्ग आहे असं माझं मत आहे। नाईक साहेब, गेले काही दिवस झाले ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या मोठी निर्माण झाली आहे। कचरा असेल, पाणी टंचाई असेल, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, हे प्रश्नाने ठाणेकर नागरिक हैराण झालेले आहेत। ह्यावर काही तोडगा काढणार, जसे आता तुम्ही त्वरित अधिकाऱ्यांना फोन करून त्याच्यावर तोडगे काढतात, जसं कचऱ्याची समस्या झाली, पाण्याची समस्या झाली, याच्यावर कसा मार्ग काढणार आहे? हे बघा, मी जर याला जर उत्तर दिलं ना तर त्याला ते राजकीय उत्तर होईल आणि म्हणून मी ते उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु मी घनकचरा विभागाच्या उपायुक्तांना सांगितले या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे मी त्यांना मदत करेन। शेवटी ठाण्याची जनतासुद्धा आपलीच जनता आहे। एकेकाली ठाणे जिल्ह्याचा मी 15 वर्ष पालकमंत्री होतो, शेवटी काय मी आता आज पालकमंत्री पालघरचा झालो, परंतु आता इथला मी संपर्क मंत्री आहे आणि त्या अनुषंगाने शेवटी जनता महाराष्ट्रातली काय आणि भारतातली काय ही सगळी जनता आपलीच आहे। त्या सगळ्या जनतेच्या असलेल्या कथा व्यथा ऐकणं, त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करणं सगळेच जण करतात। त्याच्यात समजा प्रश्न असे, मला जरा जास्त लोकांच्यामध्ये थांबण्याची म्हणजे सवय आहे म्हणून मी इथं आलो आहे आणि त्याच्यातून मार्ग काढू। दादा, कांदळवनं जे आहेत, सागरी किनारे असतील किंवा सागरी किनारी डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे, कांदळवनं जे आहेत मोठ्या प्रमाणात छाटल्या जातात, त्यांचं तर स्थलांतर चंद्रपूर, ताडोबा अशा ठिकाणी करण्यात येत आहे। नाही, बाब असे कांदळवन छाटण्याचा प्रश्नच येणार नाही। कांदळवनामध्ये कोणी जर गैररित्या त्या ठिकाणी आपली अतिक्रमण केली अशी कामं केली तर त्या सगळ्या बाबतीत कारवाई केली जाईल आणि गरज पडली त्या बिल्डिंगी तोडल्या जातील। कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाचा भंग केलेल्या लोकांना त्या ठिकाणी दया माया दाखवली जाणार नाही। गोरगरिबांनी लक्षात आलं की जे झोपडपट्ट्या बांधलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं पुनर्वसन दुसरीकडे करू। आता उद्या नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ 1.5 लाखाची वस्ती आहे, त्याच्यामध्ये जवळ 51,000 तिथले मूलचे 42 पाडेत, त्या पाड्यातले आदिवासी वगैरे लोक राहतात, परंतु त्यांचंसुद्धा पुनर्वसन नॅशनल पार्कच्या बाहेर म्हाडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे। काही लोकांना उत्तनला जागा देणार आहे, काही ठिकाणी ठाण्याला जागा देणारच आहे, परंतु ज्या ठिकाणी नियमाचा भंग होईल अशा प्रकारचं कुठलं काम करू दिले जाणार नाही। घोरसव ते नालासोपाऱ्याच्या दरम्यान जे आहेत ब्रिज असतील किंवा असे कामं जे आहेत ते सुरू झालेले आहेत, त्या झाडांना नाही, बघा, बाब अशी आहे की जनतेच्या हिताकरता जे काही रस्ते, रेल्वे, मेट्रो किंवा काही गोष्टी घडत असतील तर त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे। नरेंद्रजी मोदी यांनी सर्वच जनतेला माणूस म्हणून जगण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी दिल्या पाहिजेत असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये शुद्ध पाणी आहे, लोकांना रस्ते पाहिजेत, लोकांना वीज पाहिजे, शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, करमणूक पाहिजे, म्हणून आज देशाची प्रगती होत आहे। आता काही लोकांना ती चुकीची वाटेल, शेवटी सगळ्यांनाच काय 100% एखादी गोष्ट पटेल असा काय दावा आपण सांगता येणार, परंतु जनसामान्याला आनंद मिळण्याकरता जे प्रयत्न पंतप्रधानांनी सुरू केलेत, देवेंद्र फडणवीसांनी केलेत, त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आम्ही सगळे मंत्री सामान्याला आनंद मिळण्याकरता जे प्रयत्न
पंतप्रधानांनी सुरू केलेत, देवेंद्र फडणवीसांनी केलेत, त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आम्ही सगळे मंत्री कुठल्याही परिस्थितीत प्रामुख्यानं फॉरेस्टच्या अडचणी फार होतात. म्हणून मी काल म्हणजे परवा नागपूरला जवळजवळ 10 ते संध्याकाळी 6 आणि कालसुद्धा 10 ते जवळजवळ 5 वाजेपर्यंत सलग बैठका घेतल्या आणि कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधानांच्या अनुषंगानं झालेली आखणी आणि मुख्यमंत्र्याच्या अनुषंगाने झालेली आखणी यामध्ये कुठल्याही प्रकारचा वन खात्याचा अडथळा राहणार नाही याची दक्षता घ्या अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केली. म्हणजे याचा अर्थ काय, ते येड्यासारखा महाराष्ट्र धावणार नाही. चौकटीमध्ये अतिशय नियमाच्या अनुकूल महाराष्ट्र प्रगती करेल आणि त्या प्रगती करण्याकरता सर्वच जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते सहकार्य मिळेल. तर ठाणे महापौर पदावर तुम्ही दावा केलेला आहे, तर हे बघा, यावर प्रताप सरनाईकांनी असं म्हटलेलं आहे की ठाणे नाही, मी असं दावा नाही केला. हे आई आपल्याला चुकीची माहिती आहे. प्रश्न असा आहे की बाब अशी की जो पक्ष जनतेला आवडेल त्या पक्षाच्या अनुषंगानं आता नवी मुंबई स्थापन झाल्यापासून गणेश नाईकला पाहिजे तो महापौर झालेला आहे. आता त्याला भाईंदरला सुद्धा गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली महापौर भाईंदर तर झाला होता, कल्याण डोंबिवलीचा पण महापौर झाला होता, उल्हासनगरचा पण झाला होता. बाब अशी की लक्षात का आम्ही इथं आलो आहे की स्पर्धा ही कोणाला राजकीयदृष्ट्या कोणाला दाबण्यासाठी नाही, ही जनसामान्यांच्या भावना या ज्या कोंडलेल्या आहेत त्या भावनांना वाट करून देण्यासाठी आम्ही आलोत. या ठिकाणी महापौर पद वगैरे ह्या गोष्टी निवडणुका लागतील तेव्हा बघू. ठाण्यावरती भाजपचा महापौर असेल येणारा पालिकेत. अरे ते बघू ना, त्याला जे निवडणुका तर येऊ दे त्याला विचार करू आपण, आता कशाला विचार करतो. ओके, आता शेवटचा प्रश्न आपल्या जनता दरबारच्या माध्यमातून 80% 60% प्रश्न मांडले गेले आहेत. काय नागरिकांना लोकांना आव्हान मेसेज असेल? हे बघा, बाब अशी की लोकांना एकूण फसवणूक लोकांची मोठ्या प्रमाणात झाली. काही ठिकाणी बिल्डर लोकांची दादागिरी आहे, वरिष्ठ पातळीवर असलेल्या स्वतःच्या एकूण इन्फ्लुअन्स याचा प्रभाव टाकून गोरगरिबांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न चालला आहे. मी पोलीस यंत्रणेला सांगितलं की आलेले अर्ज हे 100% खरेच असतील असं म्हणण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये अर्ध खरं अर्ध खोटं, काही ठिकाणी अर्जदारसुद्धा स्वतःचे राग म्हणजे काढण्याकरता सुद्धा अर्ज करतो. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा 90% राजकारणी 10% चिटर लुटर आणि भ्रष्टाचार राजकारणी आहेतच. पत्रकारामध्ये सुद्धा 90% पत्रकार चांगले, पण 10% चिटर लुटर आणि ब्लॅकमेलर आहेतच. प्रशासनामध्ये 90% प्रशासकीय अधिकारी चांगले आहेत, पण 10% आहेतच. आणि हे आतापासून नाही, आता तुम्हाला सांगितलं की शनिदेवांच्या कोपानं ज्यावेळेला त्याच्या गुरुलाच ज्यावेळेला म्हणजे तो त्याच्या पाठीमागे लागला त्यावेळेला त्यांनी दशशस्त्र रुपये देतो. काय बोललं तर शनी महात्मा तुम्ही वाचलं ते काय बोललं तर आता दशशस्त्र रुपये देतो, जरा काही वेळ थांब. म्हणजे त्या कालखंडात म्हणजे ऑफर तर दिलीच गेली होती. ओके, आता म्हणजे मी सांगण्याचा उद्देश म्हणजे याचा अर्थ ते सगळ्यांना लागू नाही. माझं म्हणणं की ते अशा भ्रष्ट जीवन जगणाऱ्या लोकांना जीवनाचा अंत चांगला होत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास तेज राहत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं की तो मार्ग सोडावा. ज्या दिवशी ह्या गोष्टी चांगल्या नाहीत हे समजेल त्या दिवशी दुरुस्त करावी आणि शेवटी पश्चाताप करावा. आणि शेवटी गंगेमध्ये गेलं आणि पवित्र झालं म्हणजे याचा अर्थ काय, गंगेच्या पाण्यात बुडकी मारली परंतु मनातून शुद्धता नाही आली तर ते गंगेत बुडूनच राहिला तरी काय ते पाप धुतणार नाही. तर पश्चाताप ज्या दिवशी होईल त्या दिवशी जीवनाचा एकूण वागण्याचा चालण्याचा बोलण्याचा प्रवाह बदलाला तर त्याच्यातून आनंद मिळेल.